तो आहे ऍड करंट स्केल. ह्या ऑब्जेक्टला जर स्केल तुम्ही चेंज केली होती आणि तुम्हाला शीटचं स्केल त्याला ऍड करायचं असेल तर ऍड करंट स्केल करा, हे त्या स्केलमध्ये येऊन जाईल. ऍड करंट स्केल हा ऑप्शन यूज केला जातो. बाकी हे व्ह्यूज आहेत. व्ह्यूजमध्ये इम्पॉर्टंट एवढे ऑप्शन नाहीत हे व्ह्यूजसाठी. कोइन्सिडेंटली व्ह्यूज म्हणजे हे. बाकी टूल पॅलेट्स आहेत. तुम्ही टूल पॅलेट्समधून कुठले पाहिजे तसं डोअर्स आहेत हे डायरेक्टली इनपुट करू शकता. टूल पॅलेट यूज केलं जातं. जसं यामध्ये आर्किटेक्चर आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, स्ट्रक्चर आहे, कन्स्ट्रक्शन्स आहेत. हे सगळे तुम्ही इम्पोर्ट करू शकता डायरेक्टली. हे क्रिएट जर तुम्ही ब्लॉक क्रिएट केला तर हे टूल पॅलेटमध्ये सेव्ह केला जातो. आणि तुम्हाला जरी दुसऱ्या ड्रॉइंगमध्ये रिक्वायरमेंट पडली तरी तो टूल पॅलेटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. टूल पॅलेटचं शॉर्टकट आहे TP एंटर. ह्यामध्ये जर तुम्ही बघताल इथं आता जे आपण ब्लॉक क्रिएट केला होता पहिल्यावाला, इथे हॅचिंगचे पण वेगवेगळे पॅलेट्स आहेत. ते सेव्ह नाही केला पण पॅलेटला. म्हणजे तुम्हाला सपोज वेगळ्या वेगळ्या ऑब्जेक्टची रिक्वायरमेंट असेल, डोअर, विंडो किंवा असे की जे तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये दाखवायचे, तर त्यासाठी ते टूल पॅलेट वापरू शकता. त्यामधलं अजून तुम्ही पण एखादं सपोज एखादी गोष्ट, सपोज चेअर आहे, खुर्ची आहे, ती तुम्हाला ड्रॉ करून तुम्ही सेव्ह करू शकता त्यात, आणि नंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं तिथं दाखवू शकता. कुठलीही ऑब्जेक्ट जे तिथं नाही आहे अवेलेबल, तुम्ही क्रिएट करा, त्या सेव्ह करा आणि परत इन्सर्ट करा. ठीक आहे. आता हे मॅनेज ऑप्शन आहे. हे पण काय म्हणजे जास्त यूज ऑप्शन आहेत. जे पर्ज, हा पर्ज कमांड हा इम्पॉर्टंट आहे. ह्यामध्ये तुम्हाला सगळे ब्लॉक्स किंवा ग्रुप्स आहेत, लेयर्स आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये बघू शकता पर्जमध्ये. हा इथे आहे पर्जमध्ये. बाकी आउटपुट हे सगळे म्हणजे नॉर्मल सॉफ्टवेअर आहे. शीट शेअरिंग आहे. हे ड्रॉइंग शेअर करू शकतो तुम्ही ऑटोकॅडला. पर्ज कमांड सांगा ना. पर्ज मध्ये बघा, पर्ज मध्ये काय आहे, आता समजा ब्लॉक आहे, हा पर्ज कमांड मध्ये तुम्ही गेलात, हा ब्लॉक आहे आपला क्रिएट केला, किंवा हा वाला आहे. पर्ज ऑन करतो मी. पर्ज पर्ज केलं एकदम मी. PU एंटर. पर्ज हे ब्लॉक मध्ये जातो मी. पर्ज कमांड मी पण रिमूव्ह करण्यासाठी आहे. म्हणजे तुमच्या सॉफ्टवेअर मधनं एखादं तुम्हाला गोष्ट जी आहे ती रिमूव्ह करायची आहे. म्हणजे आता तुम्हाला हा ब्लॉक क्रिएट केलेला, म्हणजे जे डिफॉल्ट जे ब्लॉक्स वगैरे आहेत ते तुम्ही पर्ज कमांडने डिलीट करू शकता. सॉफ्टवेअर मधूनच डिलीट होऊन जाईल ते सगळं. म्हणजे आता इथे डायमेन्शन स्टाईल वगैरे आपण काही क्रिएट केलेलं नाही. आता हा ब्लॉक आहे, मी याला पर्ज करतो. पर्ज डिलीट आयटम नाही होत आहे. मग पर्ज ऑल चेक आयटम म्हणजे ह्या रिलेटेड त्याचा डिलीट झालेला आहे ब्लॉक मधून. ब्लॉक मधून काढून टाकायचं असेल तर
ऍड करण्यासाठी Parts टीपी म्हणा. होतं, ऍड करण्यासाठी टीपी होतं ना टूल पॅलेट. टीपी मध्ये स्पेसिफिकली फक्त आपण ब्लॉक इन्सर्ट करू तेच शकतो, तेच पण ते पर्ज मध्ये सेव्ह तुम्ही करू, पण काढू शकतो, यातून काढतो. ऑपोजिट आहे. पर्ज मध्ये हे सगळे ऑप्शन आपण काढू शकतो जे आपण क्रिएट केलेले स्वतःसाठी. एखाद्या स्पेसिफिक टास्क साठी मी समजा टेक्स्टचे एक फॉर्मॅट तयार केला किंवा ब्लॉकचा एखादा फॉर्मॅट तयार केला, एखादा लेअरचा फॉर्मॅट तयार केला, इथे सेव्ह होतो. मग हे सेव्ह झाल्यानंतर कधी कधी काय होतं, आपण त्या फॉर्मॅट मध्येच काम करू म्हणजे करायचं नसेल आपल्याला, तर ते पर्ज म्हणून डिलीट करून टाकायचं त्याला आणि मग नवीन चालू करायचं. हे पर्ज कमांडचं हे आहे. सॉफ्टवेअर मधून इरेज होऊन जातं. आपण जे आधी केलेलं जे फॉर्मॅट किंवा टेम्पलेट आहे ते पर्ज मधून डिलीट होऊन जातं. हे बाकी युजर इंटरफेस हे आहे. हे तुमचं युजर इंटरफेस कसं असणार आहे, काय आहे, सगळं कुठले कुठले टूलबार्स वगैरे दाखवले युजर इंटरफेस मध्ये दिसतंय. आउटपुट मध्ये प्लॉट मध्ये आता तुम्हाला इथं हे इम्पॉर्टंट आहे. आता इथं जर एखादा प्रिंट द्यायचं असेल शीट वरती तर प्लॉट कमांड यूज केला जातो, PLN. पीडीएफ करा. पीडीएफ मध्ये इथं आता क्लास दिसते की हे पूर्ण विंडो ह्या शीट वरती बसत नाही, तर मी इथं जाऊन विंडोवर क्लिक करून एक स्पेसिफिक सिलेक्शन करणार. तेवढंच मला तरी पण क्लॅश होते. मग मी सेंटर प्लॉट करणार, मला लँडस्केप मध्ये कन्वर्ट करणार. मग हे शीट आहेत. आता इथे तुम्हाला सगळ्या शीटचे डायमेन्शन भेटतील. जर तुम्हाला क्वेश्चन आला A2 शीटचं डायमेन्शन किती आहे, तर ते तुम्हाला इथे सगळे तुम्हाला डायमेन्शन तुम्हाला बघायला भेटेल. हे सगळे ट्रिक दिलेले आपण A1 A2 A3 A4 ह्यातले कुठले ना कुठले विचारणार तुम्हाला. तर बघा, एक लक्षात ठेवा पहिला आणि त्यानुसार ते ट्रिक फॉलो करा. सगळं हे सांगितलेलं आहे. म्हणजे जे तुम्ही शीट वाचला, आणि ही बघा ही कुठली आहे, ISO नी दिलेलं आहे, इंडियन स्टँडर्ड ऍज पर. आता जर तुम्ही वर गेलात ना अजून, तर आर्किटेक्चरच्या शीट E वरनं स्टार्ट होतात. आर्किटेक्चर वाल्या आपल्या जसं A वरनं स्टार्ट होतात इंडियनच्या, तशा आर्कच्या E वरनं होतात. आणि अजून बऱ्याचशा आहेत पुढं पुढं, म्हणजे दुसऱ्या अजून देशामध्ये वेगळ्या वेगळ्या शीट्स जे वापरल्या जातात. फुल ब्लेड वगैरे ऑप्शन आहे, परत ANSI म्हणून शीट आहेत, एक्सपांड म्हणून शीट आहेत, भरपूर टाइप्स. आपल्याला फक्त A1 A2 एवढंच माहित आहे, त्याच्या पण पलीकडे खूप शीट आहेत. ISO आपण यूज करतो इंडियामध्ये फक्त. आणि बाकी हे ऑप्शन आहे सगळे प्लॉट करण्याचे. ट्रान्सपरन्सी किती पाहिजे, क्वालिटी काय पाहिजे. आता बघा A2 ची साईज पण विचारली होती, 594x420, बरोबर आहे का बघा. आणि तीच तुम्ही वापरता. नॉर्मल क्वेश्चन येतो A1 ची साईज किती, A2 ची किती, तेही तुम्ही ह्याच्यावरनं पण वाचू शकताय. ठीक आहे, हे झालं सगळं. हे कोलॅबोरेट एक्सप्रेस फीचर हे झालं ऑटोकॅडचं बेसिक. मग क्वेश्चन बरेच आपण हे क्वेश्चन घेऊ आपण ना. तर एकदा ते UCS सांगा ना. UCS कुठे बघेल? UCS 3D वाला एक्सट्रूड युजर कोऑर्डिनेट सिस्टम. तेच आयसोमेट्रिक व्ह्यूला UCS. हे तुम्ही जे आहे ना, आता तुला माझं एक्सपर्ट तिथं पॉइंट ऑफ रेफरन्स आहे, तर मी चेंज करू शकतो कोण पण. UCS ने युजर कोऑर्डिनेट सिस्टम इथे ठेवू शकतो. तिथून तुम्ही अँगल घेऊ शकता. हे रेफरन्स तिकडून झालं XY चा. नाही म्हणजे फक्त हे जे सेंटर ऑफ हे आहे, म्हणजे वर्किंगचं जे सेंटर आहे XY चा, ते युजर कोऑर्डिनेट सिस्टम आहे. ह्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता UCS थ्रू. विचारू शकतात, फुल फॉर्म विचारू शकतात. फुल फॉर्म पहिले लक्षात ठेवा, युजर कोऑर्डिनेट सिस्टम. परत त्या UCS मध्ये बरेचसे डिस्प्ले सेटिंग्स आहेत, काय म्हणतात ना, त्याचे आयकॉन्स आहेत, त्याला कसं चेंज करायचं. म्हणजे तुमचं X आणि Y कोऑर्डिनेट तुम्हाला कसं प्लेस करायचंय त्यासाठी, म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये वर्किंग करायचंय, त्याला चेंजेस काय करायचे आहेत, म्हणजे सेंटर पॉइंट जिथून काम चालू करायचं आहे त्याला UCS सेट करतात. म्हणजे रेफरन्स धरतायत. आणि त्याचं रिबन बार मधनं ऍक्सेस आहे का? रिबन बार मधनं म्हणजे आयकॉन
CSR रिबन बार मध्ये बघ नाही वाटतंय. युजर इंटरफेस दिसायला की त्यात आता होतं. इंटरफेस आहे ते इथे व्ह्यू मध्ये लेफ्ट वाला यूज आयकॉन आहे. ओके थँक्यू सर. इथं व्ह्यू पोर्टल मध्ये तुम्हाला दिसेल. इथं मग हे तुम्ही ह्याच्यात बघायचं आहे, क्यूब मध्ये बघायचं आहे, तसं नॅव्हिगेशन बार त्याचे ऑप्शन्स पण आहेत. ठीक आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही 3D मध्ये गेलात तर इथं ऑप्शन आहे 3D मॉडेलिंग. तर 3D मॉडेल मध्ये गेला तर हे सगळं पूर्ण लेवल चेंज होते. यामध्ये बॉक्स क्रिएशन आहे. तर हे आपल्याला 3D मोड मध्ये जावं लागणार आहे. पहिला 3D मोड मध्ये जावं लागणार आहे. इथं होमचं ऑप्शन आहे 3D मोडला. ते राईट टॉप लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला घेऊन जाईल. तिथं बॉक्स क्रिएशन आहे. समजा मी एक बॉक्स तुम्ही त्याला 3D मध्ये क्रिएट करू. तुम्हाला समजा कॉलम, आता कॉलम बांधायचं आहे बघा, कॉलम दाखवू शकता, वॉल दाखवू शकता 3D मध्ये. हे वाईड बॉक्स आहे हा वाला. हम्म. ह्याच्यामध्ये ऑप्शन आहेत सिलेंडर, कोन, स्पियर. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही क्रिएट करू शकता. इथं थोडक्यात एक पिरॅमिड दाखव. पिरॅमिड आहे, त्याला पण तुम्ही क्रिएट करू शकता. इजिप्तचं पिरॅमिड बघितलं असेल तर तसं 3D मध्ये बघा. आता असं तुम्ही पिरॅमिड बघू शकता. त्यामध्ये पण एक्सक्लूड म्हणून कमांड येते. एक्सक्लूड कमांड काय करतो की त्याला म्हणजे एखाद्या फेसला पुश किंवा पुल करू शकता तुम्ही एक्सक्लूड. त्यासाठीच एक्सट्रूड वापरतो. एक्सट्रूडच आहे. एक्सट्रूड म्हणजे तेच तुमची वॉल आहे. आता हा रेक्टँगल आहे, मला ह्याला एक्सक्लूड करायचं आहे. तर मी ह्याला सिलेक्ट करतो, एंटर करतो. नाही तो ब्लॉक झालेला ना. एक्सक्लूड म्हणजे पहिला ऑब्जेक्ट सिलेक्ट करून एक्सक्लूड जर सिलेक्ट केलं तर तुम्ही पाहिजे तसं. पण हा एका फेसवरच होतो. ज्या फेसवरनं तुम्ही सिलेक्शन केलेलं त्या फेसलाच होणार आहे. दुसरीकडे एक्सक्लूड होणार नाही. म्हणजे तुम्हाला त्याची 3 डायमेन्शन दिसतील. तिन्ही पण डायमेन्शन 3D म्हणतो आपण याला. तुम्ही नॉर्मली फक्त काय काढलं होतं, 2 लाईन काढल्या होत्या, पण त्याला वॉल आपण बघितली बघा 3 डायमेन्शननी बघू शकता. टॉपचं, साईडचं, फ्रंटचं, तर तिन्ही डायमेन्शन दिसतात तुम्हाला. म्हणजे ह्याला एक्सट्रूड मध्ये एकाच ऍक्सेस वर आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. दुसऱ्या ऍक्सेसला करू शकत नाही. यामध्ये परत लॉफ्ट ऑप्शन आहे. लॉफ्ट पण हा 3D मॉडेलिंगचाच ऑप्शन आहे. हा पण लॉफ्ट ह्याला पण क्रिएट केलं तर त्याला म्हणजे स्टार्टिंग पॉइंट जर समजा रेक्टँगल आहे तर त्याला आपण एंड पॉइंटला आपण सर्कल क्रिएट करू शकतो. अशा पद्धतीने हे डायग्राम मध्ये दाखवतो. म्हणजे दोन्ही फेसेस वेगवेगळे ठेवून त्याला 3D क्रिएट टेपर्ड म्हणू शकतो का. टेपर्ड रिव्हॉल्व मध्ये तुम्ही एखाद्या डायमेन्शनला अँगलने रिव्हॉल्व करू शकता. म्हणजे एक्सक्लूड करताना समजा आता टेपर्ड ऑब्जेक्ट साठी हवं ते. तर मी ह्याला रिव्हॉल्व करत नाही. कमांड
specify axis at the first point. कमांड एक्झिक्यूट होत नाही. ठीक आहे, हे रिवॉल्व म्हणजे तुम्हाला एका स्पेसिफिक ऍक्सिस वरती ते रिवॉल्व होतं, म्हणजे अशा पद्धतीने. आणि हा स्वीप कमांड आहे. स्वीप म्हणजे तुम्ही त्याला फ्रीली मूव्ह करू शकता, म्हणजे 3D क्रिएट करताना हा स्वीप कमांड आहे. म्हणजे तुम्ही जसं त्याला पोझिशन द्याल त्या हिशोबाने ते क्रिएट होईल. बाकी सगळे काय वायर फ्रेम वगैरे हे 3D चे सगळे टूल्स आहेत. पाईपलाईन. तर हे असं हे बेसिक म्हणजे ह्याचं स्टडी करायचं म्हणलं तर सॉफ्टवेअर आहे ऑटोकॅडचं. आता आपण क्वेश्चन घ्यायचा थोडं, कारण भरपूर वेळ झालं. मी फर्स्ट टाइम वेबिनार करतो त्यामुळे मला थोडं एक्सप्लेन करायला वेळ लागतो. नाही ठीक आहे, काय नाही, व्यवस्थित कळालं असेल आता बऱ्यापैकी. कारण कसं आहे म्हणजे पूर्ण कमांड्स बघितले ना, आता प्रॅक्टिकली बघितले ह्या लोकांनी. आता त्यांना क्वेश्चन जरा सोपे पडतील. एक्झॅक्ट तुम्ही बघितल्यावरच्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला इझिली ह्याच PDF मधनं दाखवून देऊ, आणि बाकी तुम्ही जे दुसरे PDF मधनं पाहिलं तर प्रॅक्टिस करा. तेच आहे, सिमिलरच क्वेश्चन्स आहेत, काय फरक नाही. आता आपण फर्स्ट क्वेश्चन घेऊया, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ ऑटोकॅड. ऑटोकॅड आता सगळ्यांना माहित आहे की कशासाठी सांगा. इमेज एडिटिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग केलं का आपण? आता काय केलं, व्हिडिओ एडिट केला का, कुठला इमेज एडिट केला का, वेब डिझाईन केली का, 2D 3D डिझाईन केलं की नाही, बेसिक 2D किंवा 3D डिझाईन. आता पण तुम्ही बघितलं त्यांनी सुरुवातीला जे ऑप्शन दाखवलं होतं सेकंड नंबरचा क्वेश्चन त्याच्यावर आहे. कुठला आपण यूज केला ऑटोकॅड मध्ये ड्रॉइंग साठी? .dwg. सगळ्यात पहिलं .doc जो आहे हा वर्ड फाईलचं एक्सटेन्शन आहे. .doc हा .xls हे एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन आहे. आणि .ppt हा पॉवर पॉइंटचं एक्सटेन्शन. तर बघा .doc पण सांगितलं, डॉक्युमेंट वर्ड मध्ये आणि एक्सेल मध्ये आणि पॉवर पॉइंट मध्ये. आणि .ppt हा पॉवर पॉइंट साठी. तिसरा पण क्वेश्चन सोपा आहे का सगळ्यांनी बघा, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. कमांड कुठला वापरला सर्कलला? बरेच आन्सर्स तुमच्या क्वेश्चन मध्येच आहेत बघा. आता ते ही ट्रिक आहे, फक्त ऑटोकॅड एकदम सिंपल आहे. आता तुम्ही एकदा बघितलं की तुम्हाला काहीच वाटणार नाही. आता इथं त्यांनी म्हणते की कमांड, आता ह्याच्यामध्ये पण एक हे आहे की कमांड म्हणजे काय, मला ते पण मी एक्सप्लेन करतो. कमांड म्हणजे काय नेमकं इथं. कमांड हे काय आहे इथे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल खाली इथं बघा, इथं टाईप कमांड म्हणून खाली येतं इथं बॉटमला. म्हणजे तुम्ही जे आपण जे हे माऊसने किंवा कर्सरने काम करतो ना, हे तुम्ही डायरेक्ट इथे टाईप करून पण कमांड, जसं की एल एंटर. नाही इथे एल एंटर होत नाही, इथं टाईप करावं लागतं कमांडला. तुम्ही रेक्टँगल म्हणून टाईप केलं एंटर, तर मग रेक्टँगल ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला आहे आणि मी करतो. म्हणजे हे कमांड सेंटर आहे आपल्या इथं. तुम्ही जे कमांड देसाल जो पण कमांड पाहिजे तुम्हाला, एक्सट्रूड पाहिजे आता किंवा एक्सप्लोड पाहिजे, तर तो तिथं टाईप करायचा. टाईप करा. जर तुम्ही पॅलेट मध्ये सिलेक्ट करत नसेल, म्हणजे दोन्ही ऑप्शन आहेत, तुम्ही सिलेक्ट करून पण काम करा किंवा कमांड टाईप करून पण काम करा, दोन्ही पण. नाही पण कमांड टाईप करायला एक्सपर्ट लेवलचं ऑटोकॅड माहित पाहिजे, त्यासाठी पार्ट पाहिजे, डोक्यामध्ये पाहिजे कमांड्स. कमांड हे आहे का मेनू दिलेला तो कमांडचा? हा इथं खाली नाही, इथं तुम्हाला सर्च विंडो असतो ना कमांड साठी, खाली सर्च एरिया कमांड एरिया जो म्हणलेला आहे इथं खाली बघा, इथं कमांड एरिया ती एक लाईन येते, त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं. ऍक्च्युअली याचा यूज आता कोण करत नाही. काय झालं, जेव्हा सुरुवातीला जेव्हा ऑटोकॅडचं इन्व्हेन्शन झालं होतं ना, तेव्हा हे वरचं रिबीन नव्हतं यूजला. तेव्हा लोक काय करायचे, हे कमांड मधूनच ते टाईप करून ड्रॉइंग तयार करायचे. पण ते पण आता त्यांनी काय केलेलं आहे, हे पण ठेवलेलं आहे आणि हे पण ठेवलेलं आहे. आता इझी केलंय, सोपं केलंय आता. तेव्हा माऊसचं वगैरे इन्व्हेन्शन नव्हतं, तेव्हा हे कमांड सेंटर थोडक्यात मेटानाशिक सारखं केलंय. पूर्वी ड्रॉइंग हाताने काढावं लागत होतं, आता ऑनलाईन झालंय.
तुम्ही स्पेसिफिकली एरियासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता किंवा म्हणजे सगळं काम कमांड सेंटर मधनं पण होतं. म्हणजे एका हाताने कमांड टाईप केलं दुसरीकडे सिलेक्शन केलं असं पण स्पीड वाढू शकते कामाची. त्यासाठी हे कमांड सेंटर आहे. आपण PDF वर जाऊ. तर हे झालं कमांडचं. आता हे कमांड सर्कल म्हणजे इथंच तुमचा आन्सर आहे की हे सर्कल. हा ते पण बघा, त्यातलं पण हायलाइट करा. क्वेश्चन मध्येच हायलाइट करू शकता तुम्ही आन्सर. आता मी एक क्वेश्चन विचारतो, जर इथं म्हणलं असतं विच शॉर्टकट फॉर सर्कल इज यूज, तर हे आन्सर नसतं. C+ एंटर हा आन्सर असतो तुमचा. C+ एंटर. इथं तुम्ही शॉर्टकट विचारलंय का कमांड विचारलंय हे तेवढं लक्ष द्या क्वेश्चन रीड करताना. कधी कधी काय होईल, इथं सर्कल आणि C+ एंटर पण असेल, तर तुम्ही जर कमांडला C+ एंटर केलं तर ते रॉंग आहे आन्सर. इथं कमांडला सर्कलच येणार आन्सर, म्हणजे टाईप करणार आहे आपण ते. जर इथं शॉर्टकटला विचारला असेल तर C+ एंटरचं तुम्ही सिलेक्ट करा आन्सर. फंक्शन कीज जर आहे आणि तिथंच समजा जर रेक्टँगल म्हणलं तर रेक्टँगल येणार, तिथंच पॉलिगॉन म्हणलं तर पॉलिगॉन येणार, आर्क म्हणलं तर आर्क येणार. कमांड आहे, कमांड एरियाची. आणि त्याचे तुम्हाला हे पण दिले शॉर्टकट. REC म्हणलं की रेक्टँगल, A एंटर म्हणलं की आर्क, PL एंटर म्हणलं की पॉलिगॉन. which command allows you to create copy objects. हे तर काय आपल्याला माहिती आहे कॉपी. तिथं बघा वर. शॉर्टकट विचारला तर CO+ एंटर. आणि मूव्ह कशासाठी आहे? ऑब्जेक्ट तुमचं समजा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे तर पहिलं ऑप्शन वापरू शकता तुम्ही मूव्ह. आणि रोटेट कशासाठी आहे? रोटेट पण बघितलं का सगळ्यांनी? रोटेटने काय केलं? फिरवायला रोटेट. आणि स्केल पण बघितली आपण. सपोज एखादी रूम आहे, ती तुमची छोटी होती, मोठी करायची आहे, स्केल काय करावं लागेल? कमी करावी लागेल. ऑफसेट कमांड राहिलं सांगा तुम्ही. ऑफसेट मध्ये काय केलं बघा. ऑफसेट समजा लाईन क्रिएट करतो मी. आता ह्या लाईनला मला पॅरलल लाईन्स क्रिएट करायचे किंवा सेम कॉपीज क्रिएट करायचे, पण एका पर्टिक्युलर डिस्टन्स वरती करायचे. तर तेव्हा ते ऑफसेटचा शॉर्टकट आहे OF, ऑफसेट. तुम्ही जर इथं सर्च करायला गेलात तर इथं आहे ऑफसेट कमांड. हे यू सारखं दिसतंय का हे ऑफसेट कमांड? तर मग OF एंटर केलं मी. स्पेसिफाय फर्स्ट डिस्टन्स आणि स्पेसिफाय सेकंड डिस्टन्स. सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा इथे डिस्टन्स द्या म्हणते त्याने, किती डिस्टन्सला तुम्हाला सेम ऑफसेट पाहिजे, तर मी इथे देतो 100. सेम लाईन जनरेट झाली. आता स्टेअर्स वगैरे जर क्रिएट करायचे असतील परत तुम्ही त्या लाईनला परत एकदा देऊ शकता ऑफसेट. म्हणजे तुम्हाला सर्कल लाईन ड्रॉ करायची गरज नाही, ऍक्युरेट डिस्टन्सला तुम्हाला ऑफसेट भेटेल. OF एंटर दाबत राहायचं. म्हणजे तुम्हाला पायऱ्या दाखवायच्या असतील, तुम्ही दाखवता ना पायऱ्या सर्व, तर असं स्टेप्स दाखवू शकता. म्हणजे एकदा तुम्ही ऑफसेट कमांड शॉर्टकट की दिली, त्यानंतर तुम्ही एका पहिल्या ऑब्जेक्टला ऑफसेट दिल्यानंतर फक्त तुम्हाला मेजरमेंट टाकायचं, ऑटोमॅटिकली ऑफसेट जनरेट होत जातील. म्हणजे इथे मला OF ची गरज नाही, तर फक्त मी मेजरमेंट घेणार, ऑफसेट क्रिएट होत चालेल. जेव्हा एस्केप करताल तेव्हा रिबन मध्ये आहे का? ठीक आहे, इथे आहे शॉर्टकट, हे इथे आहे. असा सिम्बॉल बघा, त्याचा सिम्बॉल पण विचारतील याला. सी वाला सिम्बॉल दिसायला तुम्हाला, यू म्हणजे असा आडवा यू आहे थोडक्यात तो ऑफसेट. त्याच्यावरचा कुठला आहे सर? त्याच्यावरचा लेअर आहे ना, तर कुठला? एक्सप्लोड आहे. मग ते सिम्बॉल पण महत्वाचे आहेत, त्यातलेही काहीतरी पडू शकतात. ते आरे पडलेलं एकदा. ऑफसेट काय केलं बघा आता तुम्ही? मिरर इमेज केलं का? मिरर इमेजला काय पहिलं ऑप्शन कशासाठी? मिरर ऑप्शन साठी. डिलीट करायसाठी. डिलीट केलं का आपण ऑफसेटने? नाही. अलाइन पण नाही केलं आपण. काय केलं? डुप्लिकेट केलं. आणि ट्रिक लक्षात ठेवा मोस्टली की जे जास्त लेंदी ऑप्शन असतं ना, जर डिस्क्रिप्शन वाला, ते मोस्टली राईट आन्सर असू शकतं.
म्हणजे आपले ट्रिक आहे सोडा, हे नंतर आपण एकदम एंड पॉइंटला डिस्कस करू सगळ्या. पण सांगतोय की जास्त डिस्क्रिप्शन का दिला असावं, थोडा विचार करा, उगीच तर देणार नाहीत. आणि अलाइनला आपण एका स्पेसिफिक फेसला आपण त्याला अलाइन करतो. स्नॅप यूज करतो सर. अलाइन एल एंटर अलाइनला. अलाइन आता मी काय करतो, मला समजा आता हे ट्रायंगल मला हे लाईन अलाइन करायची आहे. सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर सोर्स पॉइंट. एल एंटर सिलेक्ट ऑब्जेक्ट. ज्या पॉइंट पासून मला अलाइन करायचं त्या पॉइंट सिलेक्ट करतो मी पहिला. सिलेक्ट डेस्टिनेशन पॉइंट झाला आहे. म्हणजे सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर सिलेक्ट फर्स्ट सोर्स पॉइंट फर्स्ट डेस्टिनेशन पॉइंट. मग टोटल किती पॉईंट द्यावं लागणार तिथे, म्हणजे ह्या लाईनसाठी हे अलाइनमेंट झालेलं. आता समजा मला ह्या फेजसाठी अलाइनमेंट करायचं इकडला, तर मला असं करावं लागणार आहे. सिलेक्ट ऑब्जेक्ट टोटल 4 पॉईंट द्यावं लागतील. पहिला सिलेक्ट फर्स्ट सोर्स पॉइंट म्हणजे एक साइड, दुसरी फर्स्ट डेस्टिनेशन पॉइंट, परत सेकंड सोर्स पॉइंट आणि परत सेकंड डेस्टिनेशन पॉइंट. एंटर झालं का इथं अलाइनमेंट. तर मी याला मूव्ह करतो, इथं अलाइन झालेलं आहे. त्याच्यासोबतच ते मूव्ह होते अलाइनमेंट मुळे. तर मी याला साईडला घेतो. हे अलाइनमेंट असं होत आहे. फर्स्ट स्टार्टिंगला एल एंटर, हे थोडं अवघड आहे. हे एल एंटर सिलेक्ट ऑब्जेक्ट जे अलाइन करायचं आहे. सॉरी, सिलेक्ट ऑब्जेक्ट टू अलाइन एंटर सिलेक्ट फर्स्ट सोर्स पॉइंट, म्हणजे ज्या ऑब्जेक्टचं फर्स्ट सोर्स पॉइंट आहे, तर ज्या पोझिशनला आपल्याला अलाइनमेंट करायचे आहे तिथले पॉइंट सिलेक्ट करा. आता मी इथं देतो. तर सेकंड सोर्स पॉइंट म्हणजे जिथून दुसऱ्या पॉइंटला हे करा शिफ्ट करायचं आहे, तिथून मी हे एंड पॉइंट देतो, मी एंटर करतो. आता काय म्हणते, स्केल बेस्ड अलाइनमेंट पॉइंट्स. येस, अलाइनमेंट झालेली आहे. जितके तुम्हाला सरफेसेस आहेत त्या हिशोबाने ते पॉईंट द्यावं लागणार. समजा रेक्टँगल आहे तर 4 into 2 8 पॉईंट द्यावं लागणार ते अलाइनमेंटसाठी. तर हे अलाइन टू ऑब्जेक्ट्स आहे. अलाइन कमांड याला यूज होतो. एल एंटर शॉर्टकट आहे.
नेक्स्ट आहे विच कमांड इज यूज टू कंबाईन मल्टिपल ऑब्जेक्ट्स इंटू अ सिंगल फाईल. हे तर आपण बघितलेलं आहे, जॉईंट कमांड. मल्टिपल ऑब्जेक्ट्स इंटू अ सिंगल फाईलला जॉईंट कमांड. युनियन कमांड. आता हे इंटरसेक्ट आणि सबस्ट्रॅक्ट. नाही ठीक आहे, युनियन म्हणजे जॉईनच करतं तसं. तर ते युनियनचं थोडं हे वेगळं आहे. UNI त्याचा फुल फॉर्म, आपला लॉंग शॉर्ट फॉर्म युनियन. युनियन म्हणजे कसं आहे, एक स्पेसिफिक कॅटेगरी तयार करतं, पण ते प्रॉपर्टीज आपण त्याची डिफरंटली स्पेसिफाय करू शकतो. म्हणजे आता या दोघांना मी जर युनियन केलं, ते एकसारखं ऍक्ट करणार. ह्याला आपण सिलेक्ट केलं, मी ह्याला या दोघांना युनियन केलं, ह्याचे प्रॉपर्टी चेंज नाही होत. ब्लॉक सारखं केलं, चेंज नाही होत. शक्यतो हे 3D मध्ये जास्त यूज होतं युनियन कमांडचा. हा, युनियन 3D मध्ये राहतं. इंटरसेक्शन साठी इंटरसेक्ट कमांड आहे. सबट्रॅक्शन, इंटरसेक्टर माहित झालं तुम्हाला, क्रॉस, जिथं क्रॉस करायचं. आणि सबट्रॅक्शन साठी ट्रिम आणि सबस्ट्रॅक्ट बऱ्यापैकी सेमच आहेत कमांड. सबस्ट्रॅक्ट म्हणजे आपण कमी करतो आणि ट्रिम म्हणजे कट करतो, एवढाच विषय. हे डिश कमांड अलाउज यूज टू चेंज द साइज ऑफ द ऑब्जेक्ट. हे आपण साइज कशाने चेंज करू शकता? रोटेटनी होती का साइज चेंज? ट्रिमनी होती का? स्ट्रेचनी होती का? बघा, चारी बघितले आपण. कशाने चेंज होऊ शकते साइज? स्केल कमी जास्त करायचे होते आपल्याला, रूम वाढवून दाखवली आपण, स्केल कमांड वापरला. ट्रिम फक्त कट करायसाठी. स्ट्रेच कमांड तुम्हाला फक्त ऑब्जेक्ट स्ट्रेच करायचं असेल तर हे सगळे आपण ऑब्जेक्ट मधून पार्ट. तर आता वरचाच क्वेश्चन होता, सेम रिपीट झालं बघा. ड्रॉ पॅरलल लाईन्स. आता ते पायऱ्या दाखवल्या तुम्हाला मगाशी, तेच ऑफसेट, परत तेच विचारलेलं आहे. मिरर आणि मिरर तर तुम्हालाच दाखवलं होतं. मिरर कमांड कशासाठी? ट्रिम कमांड पण माहित आहे. आरे बघितलंय सगळ्यांनी. आरे तर मल्टिपल ऑब्जेक्ट साठी. बघा, सगळ्यात मोठं ऑप्शन कुठले एक्सटेंड मध्ये? पहिलं ते टिक करायचं. लेंथन द लाईन टू मीट द एजेस. एजला मीट करण्यासाठी जी पण लेंथ आहे त्यासाठी. न्यू लेअरला लेअर न्यू किंवा जे असं न्यू लेअर असं कधीच नसतं ऑटोकॅड मध्ये. नॉर्मली जे कमांड वापरतात लेअर, फक्त लेअर म्हणायचं. जरी त्यांनी न्यू म्हणू दे, ओल्ड म्हणू दे, काय म्हणायचं म्हणू दे, पण आपल्याला फक्त त्याचा कीवर्ड माहित पाहिजे, लेअर. बघा, म्हणजे मोस्टली तुम्ही जर विचार केलात ना, ते एक्सटेंडचं एक मिनिट ऑप्शन दाखवा. एक्सटेंड वर एक्सटेंड. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही थोडस कमांड जो आहे ना तो व्यवस्थित वाचलात ना क्वेश्चन मधला, आणि खाली जरा व्यवस्थित तुम्ही ऑप्शन वाचले ना, तर फक्त तुम्हाला हेच अर्थ समजून घ्यायचे की काय एक्सटेंड म्हणजे काय होऊ शकतं. नॉर्मली तर लेंदन होऊ शकतं, लेंदी होऊ शकतं. बस तेच आहे की लेंदी जे ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला फक्त हेच बघायचं की क्वेश्चन मध्ये कीवर्ड काय तो पकडायचा आणि आन्सर द्यायचा. तुम्ही पीडीएफ मध्ये तसंच करा सॉल्व. आज जे तुमचे आता 25 तर आपण सॉल्व, 50-60 तर क्वेश्चन ऑलमोस्ट दिलेच आहेत सॉल्व करून, पण ते तुमचे जे आता पुढचे क्वेश्चन्स आहेत त्यातल्या त्या दुसऱ्या पीडीएफ मधले ते तुम्ही जर प्रॅक्टिस करा त्यामध्ये. ट्रिम कमांड पण दाखवलं काय, कट करतं ऑब्जेक्ट. कॉपी करण्यासाठी कॉपी, मूव्ह करण्यासाठी मूव्ह आहे. जे नाव आहे तेच. मिरर पण दाखवलं होतं बघा. मिरर्ड कॉपी ऑब्जेक्ट. कॉपी करतं का मिरर? कॉपी नाही करत एक्झॅक्ट. ते काय करणार आहे? मिरर्ड कॉपी करणार आहे. म्हणजे थोडक्यात मध्ये जो आरसा ठेवल्यावर तुम्ही कसं एक्झॅक्ट ऑपोजिट कॉपी बनती, तर ते इम्पॉर्टंट आहे. क्रिएट्स अ मिरर कॉपी. मिरर पाहिजे, शब्द पाहिजे, तो जो क्वेश्चन मधला शब्द आहे ना तो खाली पाहिजे. मिरर.
त्यानंतर काय कमांड यूज फॉर मेजरिंग डिस्टन्स बघा. तर ह्यामध्ये कीवर्ड काय डिस्टन्स हे बघा त्यांनी काय टाईप केलं DIST तेवढंच टाईप केलं आणि ती डायमेन्शन लाईन दाखवली. तर तेवढंच इम्पॉर्टंट आहे यामध्ये. DIST कमांड मध्ये काय होणार आहे डिस्टन्स कळणार आहे. मेजर मध्ये जर गेलं तर मेजर मध्ये सगळं शो करतो. मेजर जर केलं तर डिस्टन्स इथं मेजर मध्ये पण ऑप्शन येतं, पण इथं क्विक मेजर मध्ये आहे डिस्टन्स. सेम डिस्टन्स वरची म्हणजे मेजर हा ऑप्शन नाही, डिस्टन्स ऑप्शन येतो. नाही ते डिस्टन्स दाखवत आहे. हँड रेस केलंय बोला. बोला कोणाचे काय डाऊट्स आहेत. परत हे टेक्स्ट एडिट वगैरे हे काय कॉमन. आता जे मटेरियल टेक्स्ट वगैरे सांगितलं त्यामध्ये टेक्स्ट एडिटचा ऑप्शन पण येतो टेक्स्ट एडिट करण्यासाठी. स्ट्रेच कमांड तर आहे, स्ट्रेच इज द स्पेसिफाईड डायरेक्शन. हे बघा ते नावातच आहे. थोडं व्यवस्थित बघा. म्हणजे कसं आहे एडिट टेक्स्ट. जर क्वेश्चन बघा एडिट टेक्स्ट म्हणलं तर तेच आहे टेक्स्ट एडिट. आता तुम्ही एडिट टेक्स्टला एडिट टेक्स्ट सी ऑप्शन पण तेच दाखवते बघा. सी ऑप्शन एडिट टेक्स्ट म्हणलं की खूप लोक काय करतील ऑप्शन सी म्हणतील, पण मॉडिफाय तर असू शकत नाही. त्याचं उलट घेतलंय. म्हणजे तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा. एक्झॅक्ट ऍज इट इज वर्डिंग घ्यायचं नाही खाली. काही काही ठिकाणी ऍज इट इज पण घेतलेलं आहे, पण काही काही ठिकाणी तुम्हाला चेंज केलं, ऑपोजिट केलंय. कमांड काय ते इम्पॉर्टंट आहे. नाही ते तसं नाही करणार त्यांना. ते नाही ना ऑप्शन आहे त्यामध्ये सर्वात आधी टेक्स्ट आहे. नाही पण असं प्रत्येक ह्याच्यात काही काही ह्याच्यामध्ये असं ऑपोजिट घेतलंय आणि काही काही ह्याच्यात ऍज इट इज पण ठेवलेलं आहे. जसं की कॉपीला कॉपीज घेतलंय आणि न्यू लेअरला लेअर घेतलेलं आहे. पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये एडिट टेक्स्टला टेक्स्ट एडिट घेतलंय. मग असे पण तुम्ही मार्क करा वेगळेच जर आहे हे जर उलटे करायचे. आता समजा इथं जरी क्वेश्चन असता विच कमांड इज यूज टू मॉडिफाय द टेक्स्ट, तर आन्सर असते की टेक्स्ट मॉड. ते मॉडिफाय टेक्स्ट आन्सर नसतं, टेक्स्ट मॉड हा आन्सर असतो त्याचा मॉडिफाय साठी. म्हणजे टेक्स्ट हा पहिला यायला पाहिजे. नंतर काय रिक्वायरमेंट आहे जेव्हा पण लिहायच्या गोष्टी आहेत लिहिणार आहे तुम्ही काहीतरी तेव्हा टेक्स्ट पहिले येईल. एवढंच डोक्यात ठेवा. जे पण तुम्ही गोष्ट लिहिणार आहे ती पहिले येणार आहे टेक्स्ट. त्यानंतर मॉडिफाय करायचं मॉडिफाय करा, एडिट करायचं एडिट करा. स्ट्रेच तर माहिती नावातच आहे बघा. स्ट्रेच म्हणलं की सी ऑप्शन मध्ये बघा. आणि मोस्टली जे लेंदी ऑप्शन्स आहेत तेच दिलेले आहे. एनलार्ज रिड्युसेस हे सगळं येणार नाही. इथं पण बघा ब्लॉकनी काय केलं आपण ग्रुप केला का सगळ्या गोष्टींचा ग्रुप केला, ब्लॉक केला, सेव्ह केलं त्याला. बस डिलीट तर केलं नाही ना ब्लॉक मध्ये. कोणाला वाटतं डिलीट केलं. ड्रॉ केला का काही रेक्टँगल ब्लॉक मध्ये. आणि टू मेजर द ऑब्जेक्ट असं पण काय नाहीये. मेजरमेंट साठी काय करणार आहे तुम्ही डिस्टन्स ते तर नाही. त्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. हॅच तर बघितलं आपण. कमांड अप्लाइड फॉर हॅच नावातच आहे. हॅच म्हणलं की हॅच. आता बघा असे ऑप्शन्स आहेत ना ते सरळ सरळ क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. हे तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. खाली पण जर तुम्ही बघितलं तर लीडर लाईन दिलंय. लीडर लाईनला पहिलंच ऑप्शन मुद्दाहून लीडर लाईन दिलाय त्यांनी. म्हणजे तुम्ही चुकावं. तर तुम्हाला इथं फक्त 18 नंबरचे क्वेश्चन आहे. विच कमांड इज यूज टू ऍड अ लीडर लाईन विथ टेक्स्ट. इथं एम लीडर आहे, पण आपल्या तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये जर बघाल आता इथं तर मी इथं बघा LE जर केलं क्यू लीडर म्हणून येतं इथं. आता इथं ह्या 2022चं जे व्हर्जन आहे त्यामध्ये क्यू लीडर येतं इथं. 2017चं जर तुम्ही सॉफ्टवेअर बघितलं तर इथं एम लीडर येतं. तर बघा सॉफ्टवेअरचा फरक आहे आणि जे क्वेश्चन उचलले ते जुन्या सॉफ्टवेअर नुसार उचललेले. आपण 2022 वापरतो. आता समजा लेटेस्ट विचारलं त्यांनी मेन्शन केलं की 2000 ऍज पर 2022 तर तिथं क्यू येणार आहे, एम येणार.
तर त्यामुळं गरजेचं आहे हे का सेशन्स गरजेचे आहेत ह्यामुळं की एक्झॅक्ट कसं तुम्ही नुसतं दिलेल्या रटून गोष्टी उपयोग नाहीये. काही गोष्टी चुकीच्या पण आहेत, काही गोष्टी जुन्या पण आहेत, अपडेट्स झालेले आहेत, ते आपण बघणं गरजेचं होतं. त्यामुळं आपण सेशन घेतलेलं आहे आजचं. हे काय केलंय? अरे ते इथं लिहिलं होतं त्यांना म्हणजे लक्षात येईल. हम्म, हम्म, 2022 हम्म, हम्म. व्हिडिओ होता. ते हे असते की त्याचं ते टेक्स्ट तर तुम्ही बघितलं क्यू लिटर येते का? क्यू येणार आहे. इथं दाखवा ना तिथे स्क्रीनवर. एक मिनिट. तर तेवढं करतोच तर आम्ही म्हणजे त्याच्यात मी कमांड देतो LE लीडर साठी कमांड. आता इथे बघा तुम्ही वर bracket बघा मध्ये नीट क्यू लीडर आलेलं आहे. ओके. क्यू Queue leader लीडर ना, बरोबर. आणि ओके, thank you. की पण बघा F1 आहे. F1 नाही F1 नाही, फॉर मोर हेल्प आहे. अच्छा, शॉर्टकट ओके. की याची एलीच आहे. एलीच आहे. ते F1 ते अजून वेगळे वेगळे कीज आहेत ना. ते खाली दिले ते F1 F2 ते कीज पण विचारलेत आय थिंक ते. फंक्शन कीज ठीक क्यू आहे. लीडर येणार. समजा क्वेश्चन आला की which command is used to add a leader in line text leader line with text in AutoCAD 2022 तर क्यू लीडर येणार. Queue leader. आणि ओके, जर thank you. फक्त नॉर्मली विचारलेला क्वेश्चन तर एमच द्या तुम्ही, कारण त्यांनी काही मेन्शन नाही केलं 22, त्यामुळे तर एमच द्या मोस्टली. आता हे ऍज इट इजच रिपीट करतील. समजा एम लीडर पण ऑप्शन आहे, क्यू लीडर पण ऑप्शन आहे. तिथे तुम्हाला दिलेलंच नाही की कुठलं सॉफ्टवेअरचं व्हर्जन आहे, तर तुम्ही एम लीडरला सिलेक्ट करणार. कारण ते मेटानाशिकनी दिलेलं आहे, बॉस इज ऑलवेज राईट. ओके. मग हे विच कमांड ऑलवेज यू टू इन्सर्ट इमेज अटॅच, हे तुम्हाला दाखवलं मी. ते अटॅचचं ऑप्शन आहे इथं इन्सर्ट मध्ये. इथं अटॅचचं ऑप्शन आहे. इमेज इन्सर्ट करू शकता तुम्ही, कुठे तिथं सेव्ह केलेलं तिथून तुम्ही इमेज इन्सर्ट करू शकता तिथं. इमेज इनपुट देऊ शकता. तर कमांड कुठली आहे यासाठी? अटॅच म्हणून कमांड आहे. AT ओके. त्याला शॉर्टकट नाही आहे, अटॅच म्हणून टाकायला लागेल तुम्हाला. शॉर्टकट की नाही याला. ATTACH अटॅच. ATTACH अटॅच. अटॅच केले की डायरेक्ट तुम्ही इमेज इम्पोर्ट करा. तुम्हाला जी पण पाहिजे इमेज घ्यायची आहे तुम्हाला ती घेऊ शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा इथं नीट 19 नंबरचा क्वेश्चन बघितलं, इन्सर्ट इमेज म्हणलेलं आहे. तर इमेज इन्सर्ट पहिलंच ऑप्शन, मुद्दामून तुम्ही जर पहिले ऑप्शन्स बघितले ना ह्या लोकांचे, तर मुद्दामून ते क्वेश्चन मधलंच ऍज इट इज खाली दिलेलं आहे. मग गंडवायसाठी दिलेलं आहे पहिलं ऑप्शन. सगळेजण थोडस ऑब्झर्व करा. आणि सी ऑप्शन बघा आणि ए ऑप्शन बघा, तेच फिरवून दिलंय. इन्सर्ट इमेज, इमेज इन्सर्ट. पण आपल्याला काय महत्वाचं आहे, आपण बघितले का अटॅच, हे महत्वाचं ते आहे. म्हणून तुम्ही कसं आहे, मुद्दामून ते देताना तेच देणार आहे की तुम्ही मुद्दामून चुका कराव्या. तर ह्यासाठी ए आणि सी ऑप्शन थोडं नीट बघा. आणि सेम ऑप्शन असलेले तर तुम्हाला पहिला एलिमिनेट करायचे. तुम्ही ठीक आहे आता माहिती आहे म्हणून, पण माहिती नसताना पण तुम्हाला कळायला पाहिजे की एलिमिनेशन ट्रिक्स वापरून तुम्ही कसं पोहोचू शकता करेक्ट आन्सर पर्यंत. नेक्स्ट आहे, which command is used to convert text into polylines? Polyline. Text explode. टेक्स्ट एक्सप्लोर. आता टेक्स्ट एक्सप्लोड हा विषय काय आहे? म्हणजे आता समजा एक टेक्स्ट आहे आपल्याकडे इथं.
समजा मी टेक्स्ट घेतो आता मल्टिपल टेक्स्ट ABC हे टेक्स्ट घेतलं जातं स्केल हा टेक्स्ट आहे हा टेक्स्ट आहे आता टेक्स्ट एक्सप्लोर म्हणजे काय आहे आता TXT म्हणून टाकावं लागते टेक्स्ट एक्सप्लोरला शॉर्टकट टेक्स्ट एक्सप्लोरला सिलेक्ट XP ह्याला मी सिलेक्ट केलं एंटर केलं आता बघा इथं काय झालेलं आहे करतो मी TXT ऍक्च्युली हे आपण जे एक्सप्लोर कमांड यूज करतो ना त्या हिशोबाने एक्सप्लोर व्हायला पाहिजे ठीक आहे हे काहीतरी एक्सप्लोर झाल्यावरती काय होईल हे जे टी आहे ते आतमधल्या हॅचिंग मध्ये कन्वर्ट होईल आणि बाहेरचे लाईन्स म्हणून क्रिएट होईल हे सगळं टीचा असा एक्सप्लोर व्हायला पाहिजे हे होत नाही आता म्हणजे आलं का तुमच्या लक्षात की आता समजा हा टी आहे तर याला मी टेक्स्ट एक्सप्लोर केलं तर हे आतलं जे सॉलिड पोर्शन आहे ते हॅचिंग मध्ये कन्वर्ट होईल आणि हे बाहेरचे जे लाईन्स आहेत ते ऍज इट इज सेपरेट लाईन्स म्हणून एक्सप्लोर होईल म्हणजे सेपरेट आउट साठीच आहे पण सेपरेट करतात तुम्ही सिलेक्ट करून सगळं म्हणजे हे करू शकता बहुतेक ते कुठलं तरी कमांड असेल त्याच्या आधी काहीतरी यूज करू वगैरे त्यानंतर करता येईल हे काय एक्सप्लोर टेक्स्ट इनटू पॉलीलाइन्स तसं काढू शकतो आपण याला डायरेक्ट जरी एक्सप्लोर म्हणला टेक्स्टलाच एक्सप्लोर केल्यासारखं ते होईल नाही ठीक आहे ते ऑप्शन बघू आपण त्यामध्ये टेक्स्ट एक्सप्लोर्ड काय म्हणतात ते कन्वर्ट टेक्स्ट इनटू पॉलीलाईन मध्ये कन्वर्ट करणार आहे कन्वर्ट द टेक्स्ट एवढं तर येणार नाही टेक्स्ट टू पी लाईन TXT टू पी लाईन TXT टू पी लाईन AC आणि D ऑप्शन सेमच वाटतंय पण यामध्ये
हा ऑप्शन राईट आहे. जर आपल्याला पॉलीलाईन टू टेक्स्ट करायचं असेल तर हा ऑप्शन आहे रिव्हर्स प्रोसेसला. कधीच पूर्ण शब्द येणार नाही. TEXT ला TEXT येणारच नाही. म्हणजे TXT हाच क्वेश्चन रिव्हर्स असता. विच कमांड इज यूज टू कन्वर्ट पॉलीलाईन टू टेक्स्ट, मग हे ऑप्शन येते. म्हणजे इथे रिव्हर्स आहे. ज्याला पॉलीलाईन टू टेक्स्ट करायचं असेल तर कमांड काय टेक्स्ट टू पॉलीलाईन असं आहे. ठीक आहे. खालचं तर झालेलं आहे एक्सटेंड आपण बघितलं. घेतलेलं आहे आपण. परत हे ऑटोकॅडचं सेम ड्राफ्टिंग आणि डिझाईन आहे. ते पण सिम्पल आहे. ऑर्थो पण बघितलं. ऑर्थो मध्ये पण बघा जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रिस्ट्रिक्ट कर्सर. डायरेक्शनला मूवमेंट होती. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल एवढंच लक्षात ठेवा यामध्ये ऑर्थोला. त्यानंतर 25 लास्ट क्वेश्चन. फंक्शन केले जाते जे सगळे. 25 तर नाहीच आहे ना, 24च वाटतं. आता हे फंक्शन केले जाते सगळे. तर F1 डिस्प्ले म्हणजे इंटरनेटला कनेक्ट होतं डायरेक्ट. तुम्हाला काही हेल्प रिक्वायर्ड असेल तर मी F1 केलं डायरेक्ट ऑटोडेस्कचा त्यांच्या ह्याला कनेक्ट होतं म्हणजे कस्टमर केअरला. F1 दाबल्यात आपल्या हे दाखवतं विंडो. त्यांनी काय काय प्रेस करायला. तर कमांड सेंटर उघडतं आपलं. F2 बघा. F2 कमांड सेंटर उघडते. F2 ला कमांड सेंटर खाली. Which function key is used to open the command center? F2. पण आता कसं आहे माहिती का, हे एक्झाम मध्ये कन्फ्युज होणार थोडंफार तुम्हाला, कारण ती स्क्रीन लगेच डोळ्यासमोर येत नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त त्याच्या कीवर्ड्स लक्षात ठेवावं लागतील. आता 1 ला डिस्प्ले, 2 ला कमांड असं. आणि F1 2 3 फक्त हे 9 पर्यंत घ्यायचं. किती आहे F1 to 9 पर्यंत आहे का 10 पर्यंत? 12 पर्यंत आहे. 12 पर्यंत. मी टॉगल ऑब्जेक्ट स्नॅप म्हणजे जे आपण स्नॅपिंग ऑन ऑफ करतो ना ते F3 ने वैसे तुम्ही बघता राईट साइडला ऑन ऑफ होते. ते करेक्टली काय मग इथे ऑटोकॅड फंक्शन कीज काय आम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचे काय ते? नाही विचारणार की F1 की कशासाठी आहे, टॉगल स्क्रीन असं, किंवा टॉगल स्क्रीन साठी कुठली की वापरणार, F1 F2 F3 F4 असं उलटही विचारू शकतात. आता तुम्हाला म्हटलं की कमांड स्क्रीन हे कुठली की प्रेस केल्यावर येईल, F1 F2 F3 F4 असे ऑप्शन देणार. ओके. तर त्या हिशोबाने आणि विचारलेले आहेत तसे क्वेश्चन्स आधी TCS ने विचारलेले आहेत पूर्वी एक्झाम्सला. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला मोस्टली विचारतात, पण तुमची आता फर्स्ट टाइम होती ऑनलाईन, बघू आता कसं कसं विचारतील ते. स्नॅपिंग ऑन ऑफ होतं म्हणजे आपण ऑब्जेक्ट ट्रॅकिंग जे आहे इथं जे सगळे एंड पॉईंट वगैरे आपण ते F3 ऑन ऑफ होते. तर तुम्ही राईट साईडला बघाल मी F3 जातो ऑन ऑफ होते. ऑन म्हणजे हे कलर मध्ये, ऑफ म्हणजे नाही. एक विचारलेला क्वेश्चन तो टॉगलचा आहे. टॉगलचा विचारलेला क्वेश्चन आहे पूर्वी कुठल्या तरी एका एक्झाम. तेच F2 पडलेला आहे तो. अजून खाली पण आहेत ना कारण टॉगल वालेच भरपूर आहेत. टॉगल म्हणजे टेक्स्ट स्क्रीन म्हणजे हेच कमांड सेंटर आहे. टॉगल ड्रॉइंग मोड बोलले नाही. ड्रॉइंग मोड ऑटोकॅड फंक्शन कीज टॉगल ड्रॉइंग मोड. हे सगळे टॉगल वालेच आहेत खाली. टॉगल म्हणजे ऍक्टिव्हेट करणे. टॉगल म्हणजे ऍक्टिव्हेट. फक्त ह्यामध्ये काय पाहिजे, टेक्स्ट स्क्रीन पाहिजे का स्नॅप मोड पाहिजे. स्नॅप मोड एकदा विचारला आय थिंक F3 ला, आणि ग्रिड मोड आणि बाकीचे नाही एवढे. हे टॉगल स्नॅप मोड हे F9 पण आहे. F9 महत्वाचं आहे. हे ऑब्जेक्ट स्नॅप वेगळा आणि स्नॅप वेगळा. ऑब्जेक्ट स्नॅप म्हणजे ऑब्जेक्ट रिलेटेड आहे, म्हणजे ऑब्जेक्ट जवळ गेल्यावर आपण जे आपल्याला पॉइंट्स येतात ते ऑब्जेक्ट स्नॅप जातात. नॉर्मल स्नॅपिंग जे आहे आपण सर्कलला वगैरे बघितलं रेडियस डायमीटर, हे स्नॅपिंग वेगळं आहे. आता ह्यामध्ये दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आता मी इथे सर्कल ड्रॉ करतो आणि इथे एक रेक्टँगल ड्रॉ करतो. तर आता ह्यामध्ये काय दिलेलं आहे क्वेश्चन की F3 टॉगल ऑब्जेक्ट स्नॅप आणि F9 टॉगल स्नॅप मोड. आता मी काय करतो F3 टॉगल ऑब्जेक्ट स्नॅप चालू झाला माझं.
आता मी ऑब्जेक्ट जवळ गेलो, आता हे सिलेक्ट केलं, आता मी लाईन ड्रॉ करतो इथं, मी ऑब्जेक्ट जवळ चाललो आता इथं बघा, इथं स्नॅपिंग व्हायला लागलं, इथं ग्रीन कलरचं दिसतंय का तुम्हाला, एक हे स्नॅप करला, आता इथं आलं क्वाड्रंट दाखवतं इथं, हे झालं ऑब्जेक्ट स्नॅपिंग, F3 ने ऑन होत आहे, हे झालं क्वाड्रंट, हे झालं सेंटर पॉईंट स्नॅप, बरं हे जे स्नॅपिंग आहे, हे ऑब्जेक्ट स्नॅपिंग हे F3 ने ऑन होत आहे. आता इथं सेंटर दाखवायला लागलं, मिड पॉईंट दाखवायला लागलं इथं, परत इथं कॉर्नर दाखवते, हे सेंटर स्नॅप, हे झालं ऑब्जेक्ट स्नॅप जे F3 ने ऑन होत आहे. आणि जे F9 ने ऑन होत आहे, F9 मी आता ऑन ऑफ करतो इथं, तर तुम्ही राईट साईडला बघसाल एक 9 डॉट्स आहेत, ते ऑन ऑफ व्हायला लागले. F9 दाबल्यावर बघा इथं माझं कर्सर इथे हवं आहे, हे स्नॅप मोड ऑन ऑफ ड्रॉइंगसाठी आहे. हे स्नॅप काय आहे माहिती का, हे जो स्नॅप आहे इथं, हे ग्रेड स्नॅप आहे हे. आता मी सर्कलला एक लाईन ड्रॉ करायला सेंटर पासून, आता हे जे व्हाईट लाईन आहे ना, हे झालं स्नॅप आणि ते झालं ऑब्जेक्ट स्नॅप, हे दोन्हीत फरक आहे. आता मी इथं काय म्हणतात ऑब्जेक्ट रिलेटेड स्नॅप करत नाही, मी माझं रेडियस देतोय, पण इथं स्नॅपिंग ऑटोमॅटिक रेडियसचं डायमेन्शन व्हावं लागलं, हे झालं स्नॅप. कळालं तुम्हाला, दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. सर ऑब्जेक्ट स्नॅप म्हणजे आपण लाईन ड्रॉ करतो आणि एखाद्या ऑब्जेक्ट कडे जाताना त्याला स्नॅपिंग होते, मिड पॉईंट असो क्वाड्रंट असो, हे झालं ऑब्जेक्ट F3 ऑन. पण जेव्हा एखाद्या सर्कल मध्ये मी रेडियस देतोय, हे F9 मुळे काय होतंय, त्याच्या रिलेटेड ते रेडियस डायरेक्ट डायमेन्शन दाखवायला लागले. जे सॉफ्टवेअर स्नॅप करते ते झालं नॉर्मल स्नॅप आणि ऑब्जेक्ट आपण करतो. ओके, हे ऑन ऑफ इथं दिसतं तुम्हाला राईट साईड. आता F7 ला हे ग्रेड ऑन ऑफ, हे जे वर्क स्पेसचं ग्रेड आहे हे F7 आहे, हे ऑन ऑफ होत आहे ग्रेड पॉइंट्स. ओके, हे झालं हे. आता हे 3D स्नॅप, हे 3D मध्ये यूज झालं, म्हणजे 3D चे कॉर्नर्स आहेत किंवा जे 3D हे आहे ते 3D स्नॅप मिळलं जातं. तुम्हाला एक मध्ये जातो मी, आता हे 3D मध्ये आलो आपण. आता त्यांनी काय म्हणलेलं इथं क्वेश्चन काय आहे, F4 फॉर 3D स्नॅप. आता हे पण ऑप्शन वेगळं आहे, हे F4 ऑन केलं मी. आता इथं कमांड मध्ये आलं 3D स्नॅप ऑन. आता हे 3D ला मी एक कर्व ड्रॉ करतो. आता बघा हे 3D चे पॉइंट्स कॅच करायला लागले इथं, ते मगाशी 2D होतं ऑब्जेक्ट स्नॅप, आता हे 3D चं कॅच करायला सगळे पॉइंट्स, कुठले कुठले जवळचे मिड पॉइंट आहेत हे झालं 3D स्नॅप. 3D मध्ये आल्यावर हे F4 वरती ऑन ऑफ होतं. किती पॉइंट्स आले बघा त्याला, ग्रीन कलरचे स्नॅप करायला लागले ते. ओके, सर F4 चं इथे ऑप्शन कुठलं आहे, म्हणजे F4 म्हणजे फंक्शन की आपली कीबोर्ड वरती F4 असतं. नाही सर, जसं ते स्विच ऑन ऑफ केलेलं दिसत होतं ना, तसं याचं कुठं दिसतंय? तर कमांड सेंटरला दिसेल तुम्हाला, कमांड सेंटरला वर दिसतंय का खाली कमांड एरियाला ऑन ऑफ ऑन ऑफ. हो सर, हो. 3D मध्ये एक मिनिट मी चेक करतो, 3D मध्ये तर नाही दिसत. 3D व्ह्यू मध्ये खाली तुम्हाला कमांड सेंटरला दिसेल सगळं ऑन ऑफ. हे झालं हे 3D स्नॅप. आता आयसोप्लेन, काय आहे F5 ला. इथे तुम्ही खाली बघसाल आयसोप्लेन लेफ्ट म्हणते आता सध्याला, जे आपलं वर्किंग प्लेन आहे. 2D मध्ये ड्रॉपिंग मध्ये म्हणजे ते प्लेन चेंज होते, वर्किंग प्लेन आपल्याला
वर्किंग प्लेन चेंज होते. म्हणजे आता हे आपलं जे आहे बॉटमला आहे आयसो प्लेन, तर तुम्हाला राईट मध्ये हे करून काम करत असेल तर ते राईट मध्ये वर्किंग होत आहे. राईट मी ड्रॉ करतो. आता मी टॉपला केलेला आयसो प्लेन, तर मी रेक्टेंगल ड्रॉ केला.